आणि इथं लाईट हाऊस बघायला आलेलो आणि म्हातारीची चूळ बघायला आलेलो. पण समुद्रात बोट पलटी झाल्यामुळे लाईट हाऊसला जायला बंद केली आणि आम्ही घरून ठरवून आलो की आम्हाला लाईट हाऊस बघायचं. त्यासाठी एक दिवस आम्ही होल्ड केला, रात्री उशिरा झालं म्हणून. आणि एवढं थांबून काहीच उपयोग नाही झालेला. आणि ही बघा आमची कृपाताई आहे. हाय हॅलो, मी काजल आणि आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस होता, म्हणजे दुसऱ्या दिवसाची रात्र होती. आणि माझा गाल इथे इतका जास्त सुजलेला ना, कारण मी जस्टच रूट कॅनची प्रोसेस केली ती आणि फिरायला आलेले. आणि त्यामध्ये मी टॅबलेट्स पण वेळेवरती नाही घेतल्या, त्यामुळे माझा गाल भरपूर असा जास्त सुजलेला. त्यानंतर म्हटलं थंड खावं, तर इथं डब्यातलं आईस्क्रीमच कुठं भेटत नव्हतं, मग कोणच खावं लागलं. कोण खाऊन आम्ही पुढे निघालो आणि फायनली आम्ही कुणकेश्वरला पोहोचलेलो. आणि बीच इतका जास्त खवळलेला, खूप जास्त मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या. आवाज तर बघू शकता. लागलीच इथे मी 1-2 रील आहेत ना शूट करून घेतल्या. त्यानंतर रूमकडे निघालो, जेवण केलं. इथे पण मी रील्स नाहीत बनवल्या, फक्त व्हिडिओ शूट करत होते. त्यानंतर आम्ही रूमवरती गेलो आणि खूप छान, एवढी छान झोप लागली ना मला, कारण बाहेर असं ना तर मला बिलकुल झोप लागत नाही, पण इथे खूप छान मला झोप लागलेली. आणि सकाळी 6 वाजताच मला जाग आलेली. हे प्रभू. आणि बाहेर बघते तर काय इतका सुंदर नजारा होता ना. एक बोट चाललेलं होतं सकाळी 6 वाजता मासेमारीसाठी. इथे तुम्हाला इतके जास्त धुके पडलेले, तरी पण व्ह्यू पूर्ण क्लिअर दिसतोय मोबाईलमुळे. आणि खूप मोठं हे बोट होतं, म्हणजे मी इतक्या लांब आहे तरी पण ते झूम करून दिसतं. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि निघालो म्हातारीची चूळ बघण्यासाठी. आणि लाईट हाऊस बघायचं होतं, ज्यासाठीच आम्ही कोकणात आलेलो. आता लोकेशन टाकून आम्ही लोक गाण्यांचा आनंद घेत घेत म्हातारीची चूळ बघायला चाललो. किती सुंदर आहे. आणि कोकणातले सगळे रस्ते एकसारखे दिसत असल्यामुळे ना आम्ही 2 वेळा रस्ता चुकलेलो. मॅप टाकलेला तरी सुद्धा चुकलेलो. फायनली आम्ही पोहोचलेलो. त्यानंतर आम्ही पहिल्यांदा सनस्क्रीन लावून घेतलं, कारण आता उन्हात जायचं होतं, त्यामुळे पहिल्यांदा स्किन केअर केलं, सनस्क्रीन लावलं. आणि त्यानंतर बाहेर उतरल्यानंतर आम्हाला समजलं, अरे बापरे, पूर्ण 80 किलोमीटरचा प्रवास करून आलोय आम्ही. 2 वेळा रस्ता चुकलोय. आणि इथं लाईट हाऊस बघायला आलेलो आणि म्हातारीची चूळ बघायला आलेलो. पण इथं समुद्रात बोट पलटी झाल्यामुळे ना लाईट हाऊसकडे जायला बंदी केली. आणि आम्ही घरून ठरवून आलतो की आम्हाला लाईट हाऊस बघायचंय. त्यासाठी एक दिवस आम्ही होल्ड केला, रात्री उशिरा झालं म्हणून. आणि एवढं थांबून काहीच उपयोग नाही झालेला. आणि ही बघा आमची कृपाताई आहे. हाय गाईज, हॅलो गाईज. हे बघा, हिला सबस्क्राईब करा सगळ्यांनी. करायला लवकर सबस्क्राईब. नाही केलं ना, आता पुढच्या वर्षी करायचं, नाही तर नाही केलं तर. आणि ती पुढे काय बोलत होती ना, ह्याच्या आधीच माझा कॅमेरा बंद झालेला. आणि मग हे खवणे बीच नाही म्हणू शकत आहे आपण, त्यांनी लेक होतं आणि त्यांनी समुद्राचं पाणी तिथं स्टोअर केलेलं, काय केलेलं माहीत नाही, पण छोटंसं बोटिंग क्लब होतं तिथे. त्यानंतर आम्ही ठरवलं तर इतक्या लांब आलोयच तर बोटिंग करायचं. पण हे बोटिंग करणं इतक्या महागात पडेल ना, वाटलं नव्हतं. खूप छान केरळसारखा व्ह्यू होता इथे. असं वाटलेलं की केरळमध्ये चाललोय, पण नाही. आणि कृपा आणि मी एकाच बोटमध्ये बसणार आहे. नाही, मी आणि माझा चिरंजीव व्हिडिओमध्ये मी तर नाही आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये तर मी जास्त. आणि जिजू तर पेमेंट करत होते आणि बिलकुलच नेटवर्क नव्हतं. त्यांना म्हटलं आम्ही बसून येतो मग पेमेंट करतो, तर म्हटले ठीक आहे चालेल.
पण अचानक नेटवर्क आलं, त्यांचं पेमेंट केलं बसलेलोय. आणि बसलो. आणि पहिल्या क्षणात आम्ही इतक्या भयंकर जागेत अडकलेलो ना, आणि समजत नव्हतं की आता काय नाही करावं. बाई जाईना. बघू शकतो जाईनाच. अक्कलच गुरु बंद धरून बसू, झालती गुरु. माझी, काय करावं ते. आई इतकं खतरनाक अडकून बसलोय ना आम्ही, आणि दोघेच आहे. बरं झालं बाबा समुद्रात नाही. समुद्रात नाही गायलंय, भीती वाटायला लागली. सोबतच मारायचं. ओके, एकदा मारलं इकडे घे, सेकंड टाइम इकडे घे. गुड. आता इकडे मार. येऊ नका रे आमच्याकडे कुणी. आता इतक्या खून जागेत अडकलोय ना. आमची गाडी वळली आता. आणि ते कृपा बसून बसून गुरुच्या खोड्या काढत होती आणि त्याला भिजवत होती. आणि मग त्यामध्ये दाजी पण पाणी मारत होते. आणि इथं आम्ही पहिली नाही, जाऊ दे, थांबतो, काय होत नाही. ढकला आम्हाला मग. गुरु चुकीचा नको मारू. गुरु हा बघ इकडे बघ. असं धर. ओके, आणि हे मागं सरकव म्हणजे आपण पुढे जाणार. एकदा इकडून मारायचं, दॅट्स इट. हा बघ, एकदा इकडून. बाहुबली. किती कष्ट करतोय की त्याची मावशी डुबली नाही पाहिजे. सगळे डुबले तरी चालेल, पण मावशी नाही डुबली चालेल. गुरु पाय आत घे बाळा. व्हेरी गुड. आणि इथे कृपाला वाटत होतं की तीच नाव चालवते, पण बिलकुल नाही. ती फक्त पाण्याला टच करत होती. आणि हे बोटिंग करून एवढी जास्त मस्ती जिरलेली, आता परत कधीच असं बोटिंग करणार नाही आहे. कारण ज्या ॲक्टिव्हिटी होते ना पूर्ण हातानेच होत्या. ह्यात ना ब्रेक होता, ना हँडल होता, ना पॅन्डल होता, काहीही नव्हतं. हातांची पूर्णपणे वाट लागलेली. आणि खूप सुंदर हा व्ह्यू होता. मला खूप जास्त आवडलेला. पण खूप ऊन होतं, त्यामुळे आम्ही बाहेर निघालो.